नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती. त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं. तर ती भूमिका तुमची कायम आहे का? ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो. त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला. त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काय ठेवत नाही आपण. त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको. नाही म्हणले बोलात लागलं. त्यांचे लोक येऊन बसले. त्यांनी सांगितलं होतं की तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं एस पीला बोलतोय, कोणत्या नांदेडचं एस पी, जालन्याचे एस पीला लय त्रास दिले, खूप पोरांनाही झालं, नाही होणार म्हणे काय झालेलं. मी कशाला करत पुन्हा चालण्यात सुरूच आहे. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठीत वेळ दाखवायचा आणि मराठी संपवायचे. असंच दिसतंय मला. आपल्याच बांधवांनी कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवरती गुन्हे दाखल सुरू आहे, एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं. हे बघा समाजाची भूमिका, मी मात्र समाजाच्या बाजू. 24ला काही होऊ शकते, 24ला बैठक टार्गेट केलं जातं. तुमचे सहकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. यामध्ये कशा स्वरूपात पाहताय? बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहायला मिळतो. माझ्या समाजाविषयी असणारा देश. आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं. ओबीसी बांधव असतील, बाराबलुतेदार असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, यांनी सावध होणं गरजेचं. एवढा मोठा मराठा समुदाय, एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं. त्यांनी सावध होणं गरजेचं. कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती, तसं आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ. आपल्या जनतेसाठी न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे. कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयीचा. गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतो. एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही, दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले, आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले, आम्ही नाही करायलो. गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे, देशात जगात नसेल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकतात म्हणून. याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष, आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवताय. JCB म्हणजे काय मोठा गोष्ट? त्यांची JCB, त्यांचेच फुलं, त्यांचेच ते डिझेल टाकी, ते लोक, त्यांची मागणी, त्यांची लोक, रस्ता त्यांचा आड तिथं, ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं? एवढा द्वेष मराठा समाजाचा. फडणवीस साहेब, माझी विनंती आहे की हे बरं नाही. असं खूप वेळेस झालं. हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत, म्हणजे आदर्श आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा. परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे. असं 5-6 वेळेस पाठीमागेही झालं, परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला. ही भूमिका सरकारची पाहिजे, कारण पालकत्व हे सरकारनं स्वीकारले. घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची, परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागतं. पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे, कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं. कारण एखाद्या जनतेवरती जाणून बुजून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे. कार्यक्रम आंदोलनं 4 महिन्यापूर्वी झाले, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला, आत्ता 4-5 महिन्यापूर्वीचे कुठं JCB लावल्यात, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले. जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहतील. मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं. गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. माझ्या घराला तर याच्या नांदेडपासून नोटीस आल्या, सगळ्या घराला चिटकेल्या. काय मिळणार आहे गृहमंत्र्याला? मी नाही हटणार, मी फुटणार बी नाही, हटणार बी नाही, आरक्षण तर घेणारच आहे. मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे, मी कायद्याला मानणार आहे, मी पालन करणार आहे. मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख. आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनचळवळ की पुन्हा ताकदीनं उभा राहणार. मी हटणार नाही. तुम्हाला कोणत्या जेलला टाका